मित्रांनो, मी भारतीचे पुन्हा तुमचं एकदा नवीन ब्लॉगसोबत स्वागत करत आहे। आणि मी रात्री तुम्हाला जसं सांगितलं, आम्ही रात्री पालीलाच थांबलो होतो आणि आता आम्ही जाणार आहोत। बल्ल जाणार आहे मी सांगणारच आहे। भेटूया पुन्हा आता गणपती दर्शन। आम्ही आता रायगड रोपवेवर बसलेलो आहोत आणि आम्ही तुम्हाला नंतर काय होणार आहे तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, आम्ही निघत आहोत रायगड रोपवे मध्ये बसलेला आहोत। शिवाजी महाराज की जय। तुम्ही बघू शकता हा महाराजांचा पूर्ण हे आहे दरबार आहे। तिथं महाराज बसत होते आणि हे एवढा मोठा दरबार होता, बघून घ्या। खूप मोठा दरबार आहे महाराजांचा। आणि हे मेन गेट आहे जे आता की अंधुक आहे, म्हणजे खूप बादल वगैरे आहे ना, तिथं दिसत नाही आहे। पूर्ण महाराजांचा दरबार होता, खूप मोठा आहे। तुम्ही जरी हे जे गेट आहे ना किल्ल्याचं, हे जर तुम्हाला लहान दिसत असेल तर अजिबात हे लहान नाही आहे। हे खूप मोठं गेट आहे आणि मोबाईलमध्ये खूप असं लहान दिसत आहे। तर मी तुम्हाला घेऊन जात आहे। मी म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही माझी काय अवस्था इथून, की खरंच महाराजांनी एवढं सुंदर किल्ला आणि नक्षीकाम, आता कसं सध्या काहीच दिसत नाही आहे, दगडांनी खूप सुंदर असं नक्षीकामसुद्धा आहे इथं। इथं आल्यानंतर ना अंगावर असे शहारे उठतात की खरंच महाराजांनी एवढं बलिदान दिलं आपल्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या राष्ट्रासाठी। खूप सुंदर। इथं आल्यानंतर माणसाच्या अंगावर असे शहारे ओपन होतात की यार खरंच महाराजांची गाथा खूप मोठी आहे। शिवाजी महाराजांची समाधी आहे। 1674 मध्ये शिवाजी महाराजांना देवाज्ञा झालेली होती। तुम्हाला तुम्ही बघू शकता अजूनही 1674 पासून, म्हणजे 1634 मध्ये हे रायगड किल्ला बांधलेला होता आणि 1674 मध्ये शिवाजी महाराजांना देवाज्ञा झाली। अजूनही तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, पूर्ण नक्षीकाम आहे दगडाचं आणि खूप सुंदर असं राजा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे। आता सगळं तुटलेलं आहे, पण हे तुम्ही पूर्ण हे हा पूर्ण तिथून असा मोठा हा राजवाडा आहे। इथं राजे सिंहासन होतं राहत होतं आणि इथं आजूबाजूला सगळ्या सैनिकांच्या बैठक बसत होत्या। तेव्हा महाराज छत्रपती शिवाजी महाराज इथंच त्यांचा न्याय, त्यांची बैठक बसून सर्वांचे जे कार्य करायचे होते ते इथूनच करत होते। तर महाराजांना मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। इथं आम्ही झुणका भाकर मागवलेली आहे आणि खूप टेस्टी आहे। कशी आहे? एक नंबर ना श्रवण, कशी आहे झुणका भाकर? खूप असं सुंदर मस्त लोणचं ठेचा आणि हे, आणि वातावरण तुम्ही बघू शकता बहुत म्हणजे बादल सारखं आहे। चला मित्रांनो, आमचा हा टूर इथे समाप्त झाला आहे। आपण भेटूया अशा छान छान ब्लॉगमध्ये। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।